सीताराम जय सीताराम। प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर। आणि हे जे काही मी तुम्हाला ऐकवतोय हे अहोरात्र जेव्हापासून आम्ही या क्षेत्रात आलेलो आहोत, सीताराम सीताराम सीताराम। श्री विठ्ठल जय श्रीराम। जेव्हापासून या क्षेत्रात पाय ठेवला आहे, मागच्या टायमाला पण मी हा अनुभव केला, पण तेव्हा तुम्हाला सांगितलं नाही, पण अहोरात्र 24 तास इथं भजन स्टॉप होत नाही, भजन थांबत नाही, सतत 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 श्रीरामांचं भजन चालू असतं। श्रीराम जय राम जय राम। वा। आणि काल रात्रीपासून तर चालू होता, पण आज तुम्हाला मी ते दाखवलं, तुम्हाला ऐकायला येते का नाही माहिती नाही। संपूर्ण अयोध्या नगरी ही सतत सतत भजनमय चालू असतं, सतत भजन चालू असतं। खूप मजा आली। आणि त्यातल्या त्यात आम्ही टेरेसवर झोपलो, म्हणजे आमच्या संस्थेच्या, आणि टेरेसवर झोपल्या कारणाने सर्व ऐकायला येते। रूममध्ये झोपल्यावर हा अनुभव तुम्हाला येणार नाही। तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर ज्या हॉटेलमध्ये तुम्ही थांबता, ज्या आश्रमात तुम्ही थांबता, त्याच्या बाहेर थांबा, मग तुम्हाला हे ऐकायला येईल। किंवा मग तुम्ही रात्रभर भ्रमण करा, जास्त नाही, म्हणजे रोडवर भ्रमण करा, म्हणजे तुम्हाला ते दिसून येईल का इथं जसं आपल्या आळंदी पंढरपूरला रात्रभर भजन चालू असतं, तसं या अयोध्या नगरीमध्ये सुद्धा रात्रभर भजन हे सुरूच आहे। चला जय श्रीराम। आता पूजा करतो, आणि पूजा झाल्यानंतर आज ठीक 8 वाजता आपल्याला निघायचं आहे। चला श्री विठ्ठल जय श्रीराम। देवाची देवपूजा, माऊलींची देवपूजा। देखिए ये है अयोध्या की गलियारिया। क्या है? गलिया। गलिया। चला जय श्रीराम जय श्रीराम। आणि अशा प्रकारे चौथ्या दिवसाला सुद्धा आपण दर्शनाला आलेलो आहोत प्रभू श्रीरामचंद्रांच्या। पहाटे पहाटे मस्त दर्शन करूया, नंतर यात्रा सुरुवात करूया। चला जय श्रीराम मंडळी, जय श्रीराम जय श्रीराम। तसं पण आजच्या दिवशी सुद्धा, आता 4था दिवस ना बाळा? हां, 4था। आजच्या 4थ्या दिवशी सुद्धा आपलं सकाळचं दर्शन झालेलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं। आता आपल्या धर्मशाळेत जाऊ, आणि आज आपली मात्र 14 कोशी परिक्रमा, आणि 14 कोशीत ना, 14 कोशी आणि 5 कोशी, आणि 5 कोशी, ह्या 2 परिक्रमा आपल्या 2 ते 3 दिवस, अवघ्या 2-3 दिवसात होणार आहेत। तरी या परिक्रमेचा आपण थोडा आनंद घेऊया, आणि तुम्हाला सुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करणार, काही काळजी करू नका। आता आम्ही चाललो आपल्या धर्मशाळेवर, नाश्ता करू, आणि लगेच आपली प्रदक्षिणा सुरुवात। त्याला श्री विठ्ठल जय श्रीराम। वळकटी ठेवण्याची सोय, सर्व वळकट्या खाली गेलेल्या आहेत। हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम। स्वा विठ्ठल बरवा, स्वा माधव बरवा, स्वा विठ्ठल बरवा, स्वा माधव बरवा।
अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे राम रथाचे आसने आनरथ रुतली घेवे आनरथ रुतली घेवे आनरथ रुतली घेवे आनरथ रुतली घेवे तुका मने टाकुनी सांगे अनुभव आहे अंगे अनुभव आहे अंगे अनुभव आहे अंगे अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे रुक्मिणी मातेच्या पादुका पंढरीनाथ ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ये माग ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. चला आपली प्रदक्षिणा निघालेली आहे आणि फार असे गोड व्यक्तिमत्व सगळी वारकरी मंडळी या प्रदक्षिणेसाठी आलेले आहेत आणि आमचे हर हर महादेव जय हर हर महादेव. बहुत ही आनंदमय यात्रा है, बहुत ही आनंदमय. हम 14 कोस की यात्रा कर रहे हैं और इस कोस की यात्रा करने से जन्म जन्मांतर के जितने भी पाप हैं सब दूर होते हैं. और जरूर अगर आप लोग अयोध्या आ रहे हैं तो 5 कोसी 84 कोसी और 14 कोसी की यात्रा आप लोग जरूर करें. हर हर महादेव. बहुत बहुत धन्यवाद पंडित जी, आपने ये क्या माहिती हमारे सब सब्सक्राइबर लोगों के लिए दी, इसलिए आपका बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद आप लोगों का कि हमारा सौभाग्य है, आप पंडित हमारे साथ में हैं. हम लोगों का भी सौभाग्य है. हाँ चल हर हर महादेव. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
वचनी आहे. फोटो निकालता हूँ. नीलेश ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. जिया चवी रामरसा, जिया चवी रामरसा, जिया चवी. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी. पांडुरंग पांडुरंग हरी. सीताराम 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 जय सीताराम. सीताराम 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 जय सीताराम. सीताराम 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 जय सीताराम. चला चला. क्या कहते हो गुरुजी? काय मग मंडळी, कसं वाटतं दशरथ महल? खरंच कमेंट मध्ये सांगा आपल्याला. गुरुजी हमारे ऑडियंस को पूछे दशरथ महल कैसा लगा आपको? आप लोगों को दिव्य दर्शन हुआ होगा श्री रामचंद्र जी का. आप लोग जरूर बताइएगा कमेंट में कि कैसे आपको दर्शन करके लगा, और इस यात्रा को देखकर आप लोगों का भी मन यहाँ आने का जरूर है. धन्यवाद जी. चलो नादानी शिवो वाचे श्री विठ्ठल प्रभू श्री रामचंद्रांचे लाडके भक्त श्री हनुमंतराय हनुमंत गढी यांचं दर्शन आपल्याला होत आहे. आणि तिकडं आपली ही 14 कोशी परिक्रमा 5 कोशी परिक्रमा ही थांबलेली आहे दर्शनाकरिता.
काय भक्तीच्या त्या वाटा मग धावाव्या सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा मग धावाव्या सुभटा राजा राम राम सीता राम राम राम. तुला बाहुली पाहिजे? सीताराम पतित पावन पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम 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 सीताराम. चला महाराज, तुमचा आवाज दुनियाच्या कोपऱ्यातून पण ओळखतो. चला, अशा प्रकारे आपला विसावा आलेला आहे ना. विसावा आहे आजच्या दिवसातला पहिला विसावा. इथं श्री शांतीद्वार ओम नमः शिवाय दरबारजी काळेश्वर महादेव कालहरेश्वर महादेव अयोध्याची धाम माँ दुर्गा काली शक्तीपीठ अयोध्याची धाम. इकडं आपला पहिला विसावा आहे. आपण विसावा घेऊया. चला, श्री विठ्ठल आणि जय श्रीराम. आराम बाबा, असं वाटतंय गरम. बरं आहे, इथं जरा हवा असतं मस्त एकदम. महादेवाच्या आणि दुर्गा काली वरती मंदिर आहे देवीचं. या मंदिरामध्ये आपलं दिंडी विसावलेली आहे आणि 15 मिनिटाचा विसावा होणार आहे. लगेच दिंडी निघणार आहे. त्याच्यामुळं आता मी काय तुमच्याशी बोलत नाही. चला, श्री विठ्ठल. हां, 15 ते 20 मिनिटातच. काय म्हणता गोपाळ बुवा, काय म्हणता मग? श्रीराम सीताराम सीताराम. झोपा, माणसाने झोपायचं असं जरा. ज्ञानदास बुवा काय म्हणता? जय सीताराम जय सीताराम. मी तुम्हाला गुड नाईट बोलतो. शिवरात्री जरा झोपू द्या. चला, जरा पडतो, उठतो, दिंडी निघेल, पडायला भेटणार नाही. चला, जय श्रीराम. कॅमेरा वाटत तिरका पकडलेला.